नमस्कार, माझं नाव पल्लवी कांबळे आहे. मी एक सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे. कालच मी अप्लाय केलं होतं सेंट्रल गव्हर्नमेंट क्वार्टरसाठी आणि त्यांनी मला घाटकोपर हे ऑप्शन देखील दाखवलं. आणि जेव्हा मी इथे मला अलॉट झालं क्वार्टर्स, आज जेव्हा मी इथे क्वार्टर्स पाहायला आले तेव्हा ते म्हणतात की हे रिडेव्हलपमेंटला जाणार आहे आणि आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही. तर जर मला हे म्हणायचं आहे ही क्वार्टर जर रिडेव्हलपमेंटला ऑलरेडी जाणं तुमचं डिसाइडेड आहे तर तुम्ही ऑप्शनच का दाखवला? तुम्ही आमचा वेळ का वाया घालवताय? आणि आता ऑनलाईन तुम्ही तो ऑप्शनच आम्हाला नाही दाखवायला पाहिजे होता ना, म्हणजे आम्ही काहीतरी दुसरा ऑप्शन देऊ शकलो असतो. हो, नेहमीच हेच आहे. आणि ह्या सगळ्या महिलांचं ऐकल्याच्या नंतर तर मला टेन्शनच आलं की बापरे, हे काय इकडे चालू आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईला ही दिस इज अ हॅरेसमेंट. ही हॅरेसमेंट आम्ही सहन करायची का 12-12 तास काम केल्याच्या नंतरला? रिअली. आणि इथे आल्याच्या नंतरला इकडे इंजिनियर नाही आहे, ज्युनियर इंजिनियर नाही आहे, इकडचा मेन इंजिनियर नाही आहे. कॉन्ट्रॅक्टवाली मुलं म्हणतात आम्हाला काही माहिती नाही आहे. हा काय कारोबार? हे आम्ही एक्सपेक्ट करतो का? तर ह्याने 10 ताईंनी सांगितलं त्या आहेच, त्याच्यापेक्षाही जास्त आहेत. पब्लिकपेक्षा गाड्या जास्त लागतात रोडला, बाहेरच्या त्या पण कॉलनीतल्या नाहीत, रहिवाशांच्या नाही आहेत. आणि पावसाचा आम्हाला भरपूर त्रास आहे. मी 25 वर्ष या कॉलनीत राहते. सगळ्यांना आमचे व्हिडिओ बघतो आम्ही, हे टाकतो आम्ही. ते किती पावसाचा त्रास आहे आम्हाला. घरात पाणी एवढं गुडघ्यापर्यंत पाणी असतं 2 दिवस. खूप त्रास आहे.